ही असं जयंत पाटील मध्ये म्हणाले. गिरीश महाजन आहेत. काय सांगाल भाऊ, काल निंबोऱ्याला जो गुन्हा दाखल झाला होता जळगावला तुमच्या विरोधात, तो नंतर पुण्याला तो वर्ग झाला आणि या प्रकरणामध्ये सीबीआयने आता चौकशी करून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये सीबीआयने असं म्हटलं की प्राथमिक दर्शनी की अनिल देशमुख यांनी कट्टर कारस्थान करून प्रवीण चव्हाण आणि विजय पाटील जे तक्रारदार आहेत यांनी संगनमताने हा खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे प्राथमिक चौकशीत. हे अतिशय सत्य आहे की यांनी कटकारस्थान केलं अनिल देशमुखांनी, त्यांच्या नेत्यांनी, आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यावेळी तत्कालीन एसपी जे आहेत प्रवीण मुंडे, ते हा गुन्हा दाखल करत नव्हते. महिनाभर ते थांबले. ते म्हणजे मी असा खोटा गुन्हा दाखल करू कसा. 3 वर्ष 12 दिवसांनी पुण्याला घटना घडली आणि तुम्ही म्हणता की ते जळगाव जिल्ह्यात 600 किलोमीटर लांब, 550 किलोमीटर लांब निंबोऱ्याला गुन्हा नोंदवा. हे कसं शक्य आहे? पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी खूप दडपण त्यांच्यावर आणलं. म्हणजे अगदी खालच्या भाषेमध्ये ते एसपींशी बोलले. एसपीने मला वारंवार सांगितलं की बाबा माझ्यावर भाऊ म्हणे माझ्यावर एवढं दडपण येतं आहे, मला वाटेल तसं बोललं जातं आहे, तुला सस्पेंड करून टाकेल, तुझी नोकरी खाऊन टाकेल, अशा धमक्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना दिल्या. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यानंतर मी अनिल देशमुखांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही, माझ्यावर खूप दडपण आहे, वरतून आमच्या नेत्यांचं दडपण आहे, हे त्यांनीच मला सांगितलं. नाही म्हणत असेल त्यांनी मला विचारा माझ्यासमोर, त्यांना आपण जाऊन विचारा, आपण गिरीश महाजन आपल्याला भेटले की नाही, किती वेळा भेटले म्हणून, आणि तुम्ही काय सांगितलं त्यांना. तर ते सांगितलं की माझ्यावर खूप मोठं दडपण आहे, आपण पवार साहेबांनाच भेटून घ्या या बाबतीमध्ये, तरच मी तुम्हाला काही मदत करू शकेल. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर त्या ठिकाणी दडपण आणायचं. घटना घडली म्हणतात पुण्याला 3 वर्ष 12 दिवसापूर्वी, आणि 3 वर्ष 12 दिवसांनी हा गुन्हा 550 किलोमीटर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये हा त्या ठिकाणी दाखल करायचा. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला मला खडसेंचंही नाव सांगितलं आणि पवार साहेबांचंही नाव सांगितलं की त्यांचं खूप मोठं दडपण माझ्यावर त्या ठिकाणी पवार साहेबांचं आहे. खडसे वारंवार पवार साहेबांकडे जाऊन बसतात. हे खरं आहे का खोटं आहे तुम्ही त्यांना एकदा विचारा, नाही तर मग माझ्यासमोर अमोरसमोर बसवा आणि त्यांना विचारा ते बोलले की नाही. आता ते या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख असं सुद्धा म्हणतात की जनतेचा कोल बघून पायाखालची वाळू घसरली आहे फडणवीसांच्या, आणि त्यामुळे माझ्या विरुद्ध हे कट्टर कारस्थान आहे. मात्र या प्रवृत्तीविरुद्ध मी लढा देईल आणि दडपशाही विरुद्ध मी कायम लढा देत राहील. नाही, दडपशाही कोणाची होती त्यांना माझ्यासमोर बोलायला सांगा ना जरा. माझ्यासमोर बोलावं त्यांनी. त्यांचे स्पेशल पीपी आहेत प्रवीण चव्हाण यांची जी सगळी ती सीडी आलेली आहे, त्याच्यामध्ये काय झालंय, ते काय म्हणतायत, ते काय बोलतायत, यांचंच कौतुक करतायत की देशमुख साहेब किती चांगले, बरोबर आपल्याला कशी मदत करतायत या बाबतीमध्ये गिरीश महाजनांना अटक करायसाठी, ते किती चांगले आहेत. वळसे पाटील ऐकत नाही, आपलं नालायक माणूस आहे हे ते म्हणतायत. प्रवीण चव्हाण या भाषेमध्ये शब्दात तत्कालीन गृहमंत्री त्यावेळेला दिलीप वळसे पाटील, आधीचे गृहमंत्री पण हे जेलमध्ये गेलेत, ते जेलमध्ये गेलेत, पण त्यांचं कौतुक तोंड भरून प्रवीण चव्हाण करत होते की आपण सांगितलं की लगेच ऐकतात. मला रेड कार्पेट आहे तिथे, गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये काय असेल ते लगेच सांगा फटाफट, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, हे तेच सांगत होते प्रवीण चव्हाण. आणि रेकॉर्ड आहे सगळं, हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मी नाही सांगत आहे. आणि म्हणून मला वाटतं तर त्यांनी किती पायाखालची वाळू, रेती, काय माती सांगितली तर त्याचा उपयोग नाही आहे. ते जे बोललेत, आणि प्रवीण मुंडे एसपी यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की यांनी माझ्यावर खूप दडपण आणलं म्हणून मी हा खोटा गुन्हा दाखल केला.